रावणी चहा प्यायला या. बघ काय मस्त चहा आहे बघ, एकदम टोप बर बनते एकदम मस्त पैकी चहा. चला तर मित्रांनो, आपण आज काळेवाडीचा टूर देणार आहे. काळेवाडीची सुरुवात तिथून होती, तिचा बोर्ड पण लागलेला आहे मस्तपैकी. आणि या प्रकारे आपण काळेवाडीत एंटर करतो आणि यांना जरा इग्नोर करा. आणि हे आपलं सुरुवात होतं इथून भिवमुग वगैरे बसून आणि इथं खतम होतो बाजरीपर्यंत. नाही खतम नाही, चालू होतं इथून, चुकीचं बोललो हा. इथून भिवमुग आहे, मग इकडे बाजरी आहे, परत इथं भिवमुग आहे. भिवमुग म्हणजे माहितीच असेल तुम्हाला काय असतं ते म्हणजे तुम्ही शेंगदाणे खाल्लेत का? शेंगदाणे, आटाणे फुटाणे चटाणे. आणि आता इकडं मोठे एक आंब्याचं झाड येत आहे, ते तुम्ही पाहू शकता. आमची व्हिडिओग्राफर दाखवतील तुम्हाला. मस्तपैकी एक आंब्याचं झाड आलं आहे इकडं, तर आम्ही दाखवत होतो, काळेवाडीचा टूर देत होतो. आणि या प्रकारे आता ही बाजरी संपली आणि हे काहीतरी नवीन आलं आहे. हे काहीतरी नवीन आलं आहे, पण आम्हाला काय माहिती नाही काय आहे. चला 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 मका आहे मका. चला तुम्ही व्हिडिओग्राफर थोडस व्हिडिओ चला रिव्हर्स चला. हा मग काय आपलं मस्तपैकी कणसाची दाणी खायचे, दाबून दाबून एकदम हाणून खायचे. आणि पुढे पाहू शकता तुम्हाला अजून पुढे काय काय लय काय काय बघायला भेटणार आहे. आणि बाकी आहे नाही, आपला मोठा आंबा आहे, आपलंच आहे, बाजरी पण आपलीच आहे, सगळंच आपल्या बापाच आहे, आपल्या गावाचं बापाच आहे. काय करणार आपण तरी. आता हे सुरू होत आहे अजून हळूहळू आपलं काळेवाडीचं गाव. आणि या प्रकारे अजून बाजरी येत आहे, सारखी बाजरी. आणि हे इथं मका संपत आहे आणि बाकी काय आपलं चाललंच आहे. आणि आता गावामध्ये ना जरा रोडच्या खर्चासाठी यांना पैसे कमी भेटले म्हणून रोड तिथपर्यंत बनला. बाकी हा नरम आहे, हा रस्ता चांगला नाही अजून. हा रस्ता चांगला बनवायसाठी सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा गेला गडी बघा सुसाट एकदम मस्तपैकी. या प्रकारे यांची भाई मजाच मजा आहे. मावशी विचारती यायचं का डोंगरावर? आणि यांना डोंगरावरती जाण्याचे फोन आला आहे. जाऊया आपण डोंगरावर जाऊ. तर गाईज आम्ही डोंगरावरची पण व्हिडिओ काढणार आहे, टेन्शन कधी आम्ही सगळं दाखवणार आहे. आणि इथं काय काय माहिती नाही श्रावणी, तुम्ही देऊ सांगू शकता? सांगा जरा काय. भुईमुग. हे पण भुईमुग आहे का? अरे नाही ते म्हटलं ते फुलांसारखं काय आहे हे खाली. हे व्हॉट इज दिस? कोंबडी का बीस. चलो चल ठीक आहे, कोंबडी का बीस. ओके. आणि या वावरात काय लावलं नाही सध्या. आम्हाला पैसे जरा शॉर्ट पडत होते म्हणून आम्ही इकडे खर्च नाही केला काहीच. आणि गावाला बोललो ना इथपर्यंत पैसे भेटले रोड बनवायचं, तर त्यांनी इथपर्यंतच खर्च केला सध्या. आणि काय लिहिलंय हे जिल्हा ते तुम्ही वाचून घ्या, तुम्ही शिकून घ्या काय शिकायचं ते. हे आपल्या गावाल्यांच कार्ड दिसते इकडे. घाण करायचं त्यांना सवय लय. हे बघ घाण केली बघा, लय घाण करायची सवय लय. आणि आता इथं सगळी वावर खालीच आहे. आज या काळेवाडी तिकडे या वर्षी 2025 मध्ये फक्त भिवमुग लागलेत सगळीकडे. आणि भिवमुगच लागलेत मस्त पैकी. ओ नो शिट इकडे एक डेड बॉडी झाली आहे. सॉरी ते दाखवू नाही शकत, बिचारा बाजू काढू. सुरुवात मध्ये रस्त्यावरती पहिलं दिसलंय मला, काय म्हणतात त्याला? बराखी म्हणतात, बराखी. तर आम्ही पकडली आहे बराखी पहिली इकडे सुरुवातीमध्ये. आणि इकडे मस्तपैकी धनगराचे लोक पण आली आहेत, त्यांची मस्तपैकी घोडे बैल सगळं इकडं आपलंच आहे. त्यांना दाखवा जरा तिकडे, दाखवा आपलं घोडा आहे मस्तपैकी आपलंच आहे, आपली लोकच आहे ही सगळी. टेन्शन नाही. आणि गावच आपलं इथं काय करणार. आणि हे वावर पण खाली आहे, हे वावराला साफ करायला त्यांना बोलवलं आहे. आता थोड्या वेळात बकऱ्या पण येतील, मागवलेच येते आम्ही बकऱ्या पण थोड्या वेळातच येतील. ते आमचे नाना आहेत, मोहन नाना, त्यांचंच आहे. आणि हे खाली पण आता साफ करायला लावणार आहे आम्ही, यांना सांगणार आहे मस्तपैकी खाली सोसाट साफ करायला. आणि हीच हे कार्यक्रम कधी संपत नाही स्नॅप काढायचं. हे काट्याच झाडाला जरा इग्नोर करा. चला अजून वरती जाऊ हळूहळू. तुम्हाला इथून पुढचा आम्ही टूर दिलेला आहे थोडासा, पण चला अजून पूर्ण टूरच देऊन टाकू आजच्या दिवशी. चला आपल्या हे बघा इथं मस्तपैकी सरपंच जमा करून ठेवले. तर जास्त काय नाही, रॉकेल आणायचं, टाकायचं आणि पेटवून टाकायचं. गेम ऑटोमॅटिक आहे पुढचा, बाकी काय नाही करायचं आपल्याला. आता दुसरी बराकी दिसते. हा इकडं मोहन नानाचं घर पण आहे मस्तपैकी. आणि मोहन नानाचाच बंगला आहे, आपलाच म्हणजे आपलाच बंगला, आपण टेन्शन नाही. मोहन नानाचं घर आहे हे. याच्यावर जरा एडीस इग्नोर करा, हे बाजूला ठेवा जरा असं. आणि हे आपलं घर आहे. पण कशाला आवाज येते? नाना उगोचे आपल्याला सतवतील. आणि इथं पण या प्रकारे परत एकदा दिसत आहे भिवमुग. आणि टूर जास्त मोठा नाही, काळेवाडी सुरू होतच खतम होती, पुढे जात्यावरच आपलं जास्त काय मोठं कार्यक्रम नाही. आणि हे सर्व सुरू होतं आपलं परमपूज्य श्रावणी काळे यांचं वावर. थोडसच राहिले, त्यांची थोडी मोठी झाडं पण दाखवू. हे छोटं नारळाचं झाड पण आहे, हे मस्तपैकी त्यांचे झाड आहे आंब्याचं पण. ते पेरूचं छोटं झाड आहे. आणि हे तर तुम्ही खातच असाल ते पपई. तुम्हाला आवडत असेल तरच बघा, नाही तर बघू नका. आणि ही आपलीच घर आहे सगळी, आपण बघत आहे. या आपलीच गाडी आहे, आपले श्रावणी सुभाष काळे यांचीच गाडी आहे. काय लैला आमची गाडी नाही, आपलीच गाडी आहे. हे वावर पण बघा त्या भिंगरांना दिल तर साफ करायला. अजून
हे आपलं तर सगळं आपल्या गावात या प्रकारे बघू शकता भूषण दादाचं वॉशरूम म्हणजे संडास बाथरूम. इकडे सुरुवातच असं तर काय करणार आपण. आणि ही यांचीच बराकी आपली श्रावणी काळे यांची बराकी आहे. आणि बाकी तुम्ही बघू शकता सध्या हे लावलेलं आहे ते काय कामाचं नाही पाण्याचं, कारण की आता पाणी सगळ्यांना घरोघरी येतं. आणि इथं आमची आपली भूषण दादाची मस्तपैकी 4 गाय आहेत जे मस्त मस्त दूध देतात प्यायला. भूषण दादाची रोल्स रॉईस कुठे गेली? भूषण दादाची रोल्स रॉईस सध्या तो घेऊन गेलाय. आपण या प्रकारे बघत आहे की आम्ही इकडे आता डोंगरावरती चाललो आहे. ते लोक पुढे पण पोहोचले आहे, पण आम्ही आता छोटस अजून टूर. इथं अजून एक घर आहे वाडीत, अजून एक म्हणजे आहे चालू. इकडं 2-4 गाव आहे, बैला पण आहे, इकडे पण आहे गाय बैला. चला तर अजून पुढे जात जाऊ आपण. समोरून मस्त की लय सारे मेंढरे येतात, मेंढरे पकडूया बघूया किती दिसते. बघा छोटं, बघा छोटं कसं पळते, मस्त छोटे छोटे आहेत. गाई भैंस पाणी में तिकडे बघा, तिकडे या प्रकारे बघा, तिकडे त्यांचं लुटलं आहे चांगलंच. चला तर आपण अजून पुढे. ठीक आहे, आता बघू शकता गाव केवढं आहे. तर या प्रकारे अजून एक तुम्हाला दाखवत आहे गावाचं सगळ्यात मोठं मंदिर जे आहे हनुमानाचं मस्तपैकी आपल्या मारुती देवताचं. आणि हे बघू शकता आपल्या पूर्ण मेन गावातून येतं, वाडी वगैरे सगळीकडे जातं वाहत. कॅनल बोलतात त्याला. आता इथं म्हणतात वाघ बिग असतात, बघूया काय भेटते आपल्याला. साप भेटतो का वाघ, मज्जा येईल बघायला आहे ना. वाघ भेटला का रेकॉर्डिंगच करू लगेच. तर या प्रकारे तुम्ही बघू शकता इथून जंगल सुरू झालं आहे आणि आपली अंबाबाई पण आपल्या पुढे चालत आहे आणि आपली मावशी पुढे चालत आहे. आणि बाकी काय नाही, इथं कॅनल सोबतच चाललोय आम्ही. पण फक्त आम्ही वाडीला या साईडला क्रॉस करून या साईडला आलोय. इथं फक्त मोठी भीती आहे ती आपल्या वाघ दादाची आणि साप दादा आणि चित्ता म्हणतो आपण त्याला, ते लोक काय म्हणतायत. ओ कॅमेरामॅन जरा जास्त पाठी नका राहू, नाही तर पाठच्या पाठी वाघ घेऊन झाले. आणि समोर आत्ताशी मंदिर आलं, आपल्या मंदिराच्या जस्ट आपण या साईड चाललो आहे. तर वाटच बघतोय आम्ही काय येतं आमच्या समोर. वाघ येतो का, चित्ता येतो का, नागू दादा येतो, बघू आता काय भेटते आपल्याला. आम्ही गावाचा टूर देता एक बोलायचं राहिलं, तुम्ही ना ते खाली खाली दिसत नाही तुम्हाला ते लाल बटन, ते दाबा झाला. कसं जोरात देवा, असं जोरात लाईक शेअर अँड सबस्क्राईब. काटा लागला, भरपूर घाण तर नाही आम्हाला, काटा लागला आहे जोराचा, चांगला टोचला आहे जोराचा. काय माहिती कोणी टाकलं आहे, तर कोणाची चाल आहे का काय. आणि आम्ही सगळ्यात पाठी चाललो आहे आणि आमची वाट लागणार आहे. बापरे बघा, आता कॅनल तर आपल्या लय जवळ आला आहे. पाणी म्हणजे इकडं खूप जास्त येतं, पाणी लय जास्त म्हणजे खूप जास्त आहे. अरे हा बघ काटा लेट. इथं जंगलात चालायचं म्हणजे हेच मोठा प्रॉब्लेम आहे की कधी काय लागन आपल्या पायाखाली काही कळणार नाही. काय झाडी, काय डोंगर, काय वारा. बाबा गावाला आलं तर हेच पाहिजे मित्रांनो आपल्याला. तिकडे काय की श्रावणी, व्हॉट इज दिस. तिकडे ते व्हाईट आहे ते काय. चला आपण इकडे चाललेलो आहे आपण, तसं आपण पोहोचलोय म्हणजे ऑलमोस्ट आपल्या जागेवरती. मावशी अजून वरती नाही ती वाटतं. हो इकडे काहीतरी टूरला आहे. इकडे JCB वर येत आलेला काय ग, सगळं तोडाफोडी करायला. कसं फ्लॅट केले इकडं तोडून तोडून काय चालली आहे, कारण की ते लोक लय पुढे पुढे चालत चालले, आम्ही पाठी राहतोय सारखे. हे बघा कसं उठतंय बघा 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 बघा, काय भारी वाटतं, एक नंबर आहे. वॉट इज व्ह्यू ओके. ते पिंपळगाव येते एंडिंग आहे काय आमच्या इथपर्यंत असेल वाटतं. तिथे हे नसेल, तिकडे असेल. तर या प्रकारे बघू शकता आमचे कॅमेरामॅन जरा बिझी झालेत. तर आम्ही चाललो आहे, फक्त इकडं आलेलो पण मावशी म्हटली जरा जागा बदलूया आणि वरती तिकडं करवंदा असतील तर पिकलेली तर खाऊया. बाकी काय नाही, आपण बघूया. ऐ चावलं, मुंगी चावली. ओ नो बघा, मुंगीच मुंगी इकडं. कुठून चावली काय नो, मुंगी चावत आहे मला लय घाणवली. काय इकडं, ही चल चल पुढे चल.
कसला तरी आवाज आला घाण, असा आवाज आला. असा आवाज आला लय घाण होला. चला चला भाई, आपलं एक तर जंगल आपलं नाही तर खूप खतरनाक हालत आहे. आणि गाव म्हणजे खतरनाक आहे फुल, एकदम डेंजरस डेंजरस आणि डेंजरस. इकडे आता जस्ट कोणाच तरी आवाज आलेला आहे आम्हाला. तर आता आम्ही काय करू नाही शकत, उगतचं काहीतरी यायचं पाठीमागून आमच्या. तर आम्ही पुढे बघत बघत चालतोय. आमची एक तर फुल्ली फाटलेली आहे. बाकी ठीक आहे, तुम्ही बघू शकता पाठचा व्ह्यू काय एक नंबर येत आहे. आणि बाकी अजून काय दाखवू शकतो तुम्हाला. आम्ही तर परतच चाललेलो आहे. तर परत मावशी म्हटलेली तिकडं बघूया कुठं काय आहे, तिकडं भेटलं तर ठीक आहे आम्हाला. काही काय ते आहे आपलं तसं चाललंय. एकदम मस्तपैकी व्ह्यूचे मजे घेऊ जाऊ. काटे ना खतरनाक आहे इकडं गावातले, आहे ना श्रावणी. इकडं काहीतरी खतरनाक वाला सीन आहे. आरामशीर पाय ठेवायला लागेल, तर काहीतरी प्रॉब्लेम होईल. पाहू इकडे म्हणजे चालणं पण रिस्की आहे, रिस्की. ओके, हे लिहिलेलं आहे. ठीक आहे, आपल्याकडे सेव्ह झालेलं आहे. गंगापूर. चला तर आपण, काय डेंजरस जागा आहे. ओ माय गॉड, कशी उतरत आहे मावशी दिवशी. आणि आम्ही पण आता उतरणार आहे इथूनच. ही खाली आय थिंक पाणी इथं व्हायचं काय मावशी. तो खतरनाक डेंजरस. आम्ही इथून उडी घालणार आहे खतरनाक वाली. आणि बस वाचला. आमची कॅमेरामॅन या प्रकारे खतरनाक वाली जखमी न होता होता वाचली आहे. अरे चपलातले घाण काहीतरी अडकलं. रस्ता चुकले, डेंजरस. होता आपण जंगलमध्ये भरकुड्या. हा, तर आपण परत आपला ब्लॉग सुरू केलेला आहे या प्रकारे. कारण की आमच्या चपलात काहीतरी घाण अडकलेली होती. आणि तुम्ही पाहू शकता इकडे जंगल म्हणजे ते इथून पहिलं आधी पाणी व्हायचं मावशी म्हणती. पण इकडं माणूस आलेले दिसतात, माणसं आलेले दिसतात. दुसरं कोण येणार आहे, गावातलेच यायला गाले असतील. हो, व्हॉट इज दिस. कोंबडी का प्लीज. असं वाटते कोणाची तरी हड्डी आहे, पण हड्डी नाहीये. व्हेरी डेंजरस सीन इज दिस. इकडे कधी यायचं नाही, कधीच परत येणार नाही मी. आमची कॅमेरामॅन लय साठी पाठी राहते. ही पाठी राहिली ना टेन्शन आहे. तर लय मोठा लकडा आहे, मग प्रॉब्लेम आहे. हे लोक रस्ता भटकलेले, रस्ता शोधून काढलाय. कसली झाड आहेत ग ती, सरळ सरळ एकदम. ह्या प्रकारे आपण पाहू शकतो. इकडे म्हणजे खतरनाक वाली डेंजरस वाली प्लेस आहे. चाललोच आहे मी, फटाफट पुढे जाणार आहे. कारण की ही लोक खतरनाक. हे लोक कोणाच्या तरी वावरातून निघाले आहेत. माझा शर्ट इकडे फसला आणि आम्ही इकडे वाकून वाकून जाताना बाबो डेंजरस. आलो आम्ही कोणाच्या तरी वावरातच आलो. डायरेक्ट ऍडव्हेंचर केलं आपण. डायरेक्टली वावरात आलोय. तिकडे 3-4 जण आहेत वावरात काम करतात. हे बघ इथे पण ते अँट्स बोलतात, अँट्सचं घर आहे म्हणजे मुंग्या. आणि हे ॲलोवेराचे एवढे मोठे. मग हा माहिती त्यांनी दाखवलेलं आम्हाला. हे आपलंच वावर आहे, आपलं म्हणजे भूषण दादाचं. जास्तच थकलो आम्ही. आणि हे लोक फक्त पुढे पुढे पळत चालले, त्यांना काय काम नाही. घाणवले शर्ट बिर्ट अडकतात. ते मंदिर परत आलं आपलं. जास्त काही नाही, आम्ही फिरून आलोय. हे बघा कसं गेलो, बघा असं फिरून गेलो आणि पुढून आता इकडं आलोय. समजलं. इथं मुंग्यांची हे खूप आहेत घरं, बोलू शकता काय पण. भूषण दादा म्हटलेला की इकडे ते हे येतात मोठे मोठे पायवले हरणं. आता हे अजून कुठेतरी वरती चढवत होते. आम्हाला फिरून आलो, पण आम्हाला वाटतं घरी चाललो. घरी तर नाही चाललो, परत इकडे चाललोय, वरती चाललोय कुठेतरी. लोकांना जागासारखं विचारते लोक रस्ता. ह्या बापरे 18 मिनिटाची व्हिडिओ झाली. ऑलमोस्ट अर्धा तास म्हणजे 10 मिनिटच. व्ह्यू बघू शकता इकडे मस्त आहे. करवंद समजून लेंड्या उचलतात. शी काय जोक के. लेट्स गो. सगळा कॅप्चर झालाय. करवंद समजून हे लोक बकरीचे टेंड्या उचलतात. बापरे हे काय. पण हे तर कच्च काहीच आहे पण नाही. इकडे एक काही करवंद नाही दिसत आहे. हे तिकडे पिकले.
वरती कुठं हे काठी आणली ना आपण मला एक ना दिसत काळा आता तुम्ही ना लेंड्याच खावा मस्तपैकी उचलून उचलून मस्त आहेत तेच हा श्रावणी बरोबर ना आहे ना नको एवढ्या लांब माकडे येतात का इकडं वाहन वांदर इकडे मस्तपैकी असं झोपण्यासारखी जागा आहे आपण इकडे बसू शकतो पण काही असेल तर लफडा लोकांचं निघायचं बाहेर आहे ना कॅमेरामॅन इकडे ह्याच्या आतमध्ये बसलो असतो प्रॉब्लेम होऊन जाईल बाकी काय नाही आपण एवढाच व्ह्यू आहे आपला की तुम्ही आता लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळं कळा आणि आम्ही हे खातो हे बघा हे आहे ना हे खातो आम्ही हे आता आम्ही एवढ्या लांब फिरून आलो आहे पण इकडे हे खायचं आता आम्ही समजलं इकडे मस्त फ्लॅट जागा आहे मस्तपैकी इकडे झोपू शकतो पण टोचणार खूप जास्त इथे मला मुंगी चावले एक तर पायाला आणि घासलं पण लय काय काय तर नेचर आपण काही करू शकतो इकडं दुसरी का कुठंच नाही आता आम्ही हेच खायचं आम्ही आहे ना श्रावणी आम्ही काय खायचं चलो बकरीच्या लेंड्या आहे ना तर हे लोक परत निघाले 1-2 करत घे तुम्हाला लिमिटाचा पाना पाहिजे ना दीदी घे इकडे हाय सगळंच तेच